नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत 30 हेल्दी आणि बजेट फ्रेंडली महाराष्ट्रीयन रेसिपी. तर पहिली आहे आपली, जर भाकरी उरली असेल तर ती लहान तुकड्यामध्ये तोडून उन्हात वाळवा. वाळवलेली भाकरी तेलात कुरकुरीत तळा आणि त्यात थोडे मीठ, लाल तिखट, हळद पूड टाकून हा चिवडा हलकासा नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकतो. दुसरा पदार्थ आहे उसळ. उरली असेल तर तिच्या रसात फेकू नका. त्या रसात थोडे तूप गरम करून हिंग, जिरे, लसणाची फोडणी द्या. त्यात हा रस्सा घालून मीठ, गूळ आणि थोडासा लिंबाचा रस टाका. तयार वरण गरम भातासोबत अप्रतिम लागते. तिसरा पदार्थ आहे पालकाचे उरलेले छोटे पान. स्वच्छ धुवून त्यात आले, लसूण, थोडे तिखट मसाले, पाणी घालून मिक्सरमध्ये वाटा. हे सूप पोषण मूल्यांनी भरपूर आहे भरलेलं, त्यामुळे शरीराला उष्णता, थंडावा मिळतो. चौथा पदार्थ आहे पोळ्या. छोट्या तुकड्या करून तेलात तळा. त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला आणि लिंबाचा रस टाकून टेस्टी रोल बनवा त्याचा. पाचवा पदार्थ आहे उरलेली आमटी उकळवा. त्यात बारीक कापलेला कांदा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर घाला. पाणी आटेपर्यंत शिजवा आणि गरम पोळीसोबत सर्व्ह करा. सहावा पदार्थ उरलेले मोदकचे सारण. पोळीच्या पिठात भरून गोडसर पराठे तव्यावर शेकून घ्या. हे पराठे मुलांसाठी खास आकर्षक ठरतात. सातवा पदार्थ उरलेल्या कढीत हिरवी मिरची, हळद, गोडसर मसाले टाकून त्याचा कट बनवा. कट भातावरती किंवा पावासोबत खूप चांगला लागतो. आठवा पदार्थ उरलेली भाजी फेकू नका. त्यात रवा टाका आणि थोडे पाणी घालून हलक्या गॅसवरती शिजवा. जर भाजी थोडी कोरडी असेल तर गोडसर ताक किंवा दही घालून चविष्ट उपमा तयार करा. हा उपमा नाश्त्यासाठी झटपट आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो. नववा पदार्थ आहे उरलेल्या भाजीमध्ये भिजवलेले सांडगे टाका. त्यात तिखट, हळद, मसाले टाकून ते शिजवून घ्या. अशा प्रकारे हा चविष्ट लागतो. 10वा पदार्थ उरलेले पोहे किंवा भात हाताने मळून घ्या. त्यात आले, लसूण पेस्ट, तिखट, जिरेपूड, कांदा आणि थोडी कोथिंबीर घालून मिक्स करा. छोट्या गोळ्यांमध्ये दाबून कटलेटच्या आकारात बनवा आणि त्यांना तळून घ्या. गरमागरम ते सर्व्ह करा. 11वा पदार्थ आहे जर डाळ उरली असेल तर त्यात बारीक चिरलेली पालेभाजी, पालक, मेथी घाला. वरून थोडे लिंबाचा रस आणि गोडसर गूळ टाका. गरम पोळीसोबत खाल्ल्यास शरीराला पोषणमुळे मिळतात. 12वा पदार्थ आहे ताकात बेसन टाका आणि त्यात उरलेली भाजी मिसळा. त्यावर मोहरी, जिरे, हिंग आणि मिरच्यांची फोडणी द्या. गरमागरम भातासोबत ही कढी अप्रतिम लागते. 13वा पदार्थ उरलेल्या भातात लोण्याचा मसाला, कांदा आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. हा झटपटीत प्रकार खास करून मुलांसाठी आकर्षक ठरतो. 14वा पदार्थ आहे पोळ्या लहान तुकड्यामध्ये फाडा आणि तळा. त्यात चाट मसाला, शेव, कोथिंबीर मिसळा. चहासोबत खाण्यासाठी हा चिवडा मस्त लागतो. 15वा पदार्थ आहे जर उरलेले फोडणीचे पाणी असेल तर त्याला गरम करा आणि भातावरती टाका. त्यात मीठ, गूळ आणि तूप मिसळा. हा हलकासा भात रोजच्या जेवणात वेगळ्या चवीसाठी उपयुक्त आहे. 16वा पदार्थ आहे भाजी शिजवताना उरलेला रस फेकू नका. त्यात आले, मिरचीपूड, कोथिंबीर आणि थोडेसे लोणी घालून सूप तयार करा. हा प्रकार पौष्टिक आणि हलका असतो. 17वा पदार्थ आहे उरलेल्या कांद्याच्या भाजीला पोळीत भरून रोल तयार करा. हा प्रकार प्रवासासाठी किंवा हलक्याशा नाश्त्यासाठी उपयुक्त ठरतो. 18वा पदार्थ उरलेली डाळ आणि भात एकत्र करून त्यात हळद, मिरची पूड, चिरलेला कांदा आणि मसाले घाला. गोळे बनवून त्याला कटलेटचा आकार द्या आणि गरम तेलात तळून कुरकुरीत टिक्की तयार करा.
19वा पदार्थ आहे ताकात बेसन मिक्स करा आणि त्यात मोहरी हिंगची फोडणी द्या. आंबट ताक कढी भातावरती किंवा पोळीसोबत खूप चांगली लागते. 20वा पदार्थ ताकात गूळ जिरेपूड आणि मिरपूड मिक्स करा. गार करून सर्व करा. उन्हाळ्यात हे सरबत थंडावा देते आणि उष्णता कमी करते. 21वा पदार्थ आहे उरलेल्या भातात हिरव्या भाज्या मसाले थोडे तूप घालून शिजवा. तयार पुलाव गरमागरम दही किंवा कढीसोबत सर्व करा. 22वा पदार्थ आहे उरलेली डाळ आटवून त्यात हळद मिरची पूड आणि कांदा घालून सारण तयार करा. पोळीच्या पिठात भरून गोडसर पराठे तयार करा. 23वा पदार्थ सुक्या भाज्यामध्ये थोडे तेल चाट मसाला आणि कांदा घालून झटपटीत तिखट मसाला तयार करा. 24वा पदार्थ सांडग्यांच्या भाजीला उरलेल्या भाजीमध्ये मिसळून नवीन प्रकार तयार करा. हा प्रकार भाकरीसोबत अप्रतिम लागतो. 25वा पदार्थ ताकात लोण्यांचा मसाला मिक्स करून भातावरती टाका. ही रेसिपी हलक्याशासाठी चांगली ठरते. 26वा पदार्थ आहे शेंगदाण्याचा रस मिक्सरमधून वाटून त्यात मीठ मिरची आणि लिंबाचा रस घालून चटणी तयार करा. 27वा पदार्थ आहे आपला उरलेली उसळ घट्ट करून त्यात पिठाचा उपयोग करा. या मिश्रणाने कचोरीसाठी छान सारण तयार होते. 28वी टीप आहे भाकरी कुरकुरीत तळून लोण्यांच्या सोबत सर्व करा. प्रवासात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा प्रकार उत्तम ठरतो. 29वा पदार्थ आहे कुरकुरीत पापड तळा आणि मिक्सरीवर क्रिस्पी टॉपिंगसाठी उपयुक्त ठरतो. 30वा पदार्थ ताक गरम करून त्यात मोहरी जिरे आणि मिरपूड मिसळून फोडणीचे ताक तयार करा. ही रेसिपी उन्हाळ्यात थंडावा देणारी ठरते. अशा प्रकारे आपण पाहिलेत की घरीच असलेल्या त्यामधून आपण झटपटीत कसे पदार्थ बनवू शकतो, हलके आणि पौष्टिक. तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा पर्याय नक्की ट्राय करा. माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.